हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीतून जरांगे मुंबईकडे रवाना। कार्यकर्त्यांच्या तुफान घोषणा, जरांगेंच्या डोळ्यात अश्रू। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 7 महिने दिले, आता आर पारची लढाई, जरांगेंचा एल्गार। 26 जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार। राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा दिवस लांबणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार। दुपारी 3 वाजता होणार बैठकीला सुरुवात। बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष। आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांनाही ईडीचं समन्स। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। ईडीचा शस्त्र म्हणून वापर होतोय, पवारांचा आरोप। आज प्रभू रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुलं होणार। एबीपी माझाचं रामसंमेलन उत्साहात संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हेच अंतिम ध्येय होतं। फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी मांडले थरारक अनुभव। अनुराधा पोडवालांसह रामनामाचा सांगीतिक जप। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेज, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।